Hey guys, welcome back to my channel. I am Shruti Zadav and I would really appreciate if you take a moment and subscribe to my channel below. आहेत की आज मी जयपूरला जाणार आहे आणि माझी फ्लाईट नवीन एअरपोर्टवरनं आहे विच इज नवी मुंबई एअरपोर्ट. टुडे इज 28th डिसेंबर आणि नवी मुंबईचं एअरपोर्ट जस्ट खोललं आहे 3 दिवसापूर्वी विच वॉज ऑन 25th डिसेंबर. सो आय एम व्हेरी ग्लॅड की आय एम द फर्स्ट पर्सन इन माय होल फॅमिली जी पटापट जाऊन नवी मुंबईचं एअरपोर्ट बघून येणार आहे. अँड दॅट्स वाय वी आर गोइंग टू गेट रेडी अँड वी हॅव टू रश, कारण की माझी 8 वाजताची कॅब आहे जी मला घ्यायला येणार आहे टू ड्रॉप मी टू नवी मुंबई एअरपोर्ट फ्रॉम पुणे. आणि त्याच्यासाठी मला पटापट रेडी व्हायचं आहे. आता 6:05 झाले आहेत. मी एक अलारामच्या बेलवर उठली आज. एक्साइटमेंट. सो आय हॅव फ्रेशन अप. आता मला पटकन जाऊन कॉफी वगैरे बनवायची आहे. लेट्स गो. आज मला पटकन रेडी व्हायचं आहे कारण आपल्याकडे आज अजिबात टाईम नाही आहे. आणि द थिंग इज की मला उरलेलं जे सामान आहे मला तेही टाकायचं आहे. सो द लास्ट मिनिट जे मला आत्ता लागेल आणि त्यानंतर मला ते बॅगमध्ये टाकायचं आहे. सो विल फर्स्ट हॅव दिस. आपण हे आधी खाऊया, त्यानंतर आपण कॉफी पिऊया, त्यानंतर आपण बघूया काय करायचं ते. चला. सहज चेक करत होती जस्ट टू सी टेम्परेचर किती आहे जयपूरला. करंटली 6:11 झाली आहेत सकाळची. पुण्याचा टेम्परेचर इज 12 डिग्री सेल्सिअस. इवन नाशिकचा टेम्परेचर इज 12 डिग्री सेल्सिअस. ओके, मी प्रॉपरली नाशिकवर नाही, बट जयपूरचं टेम्परेचर इज 7 डिग्री. सो आय एम गेटिंग अ बिट टेन्स. युजली मला लगेच थंडी नाही लागत, बट आय थिंक जयपूर इज गोइंग टू चेंज दॅट. कारण जयपूरला प्रचंड थंडी असते, गरमी तेवढी असते आणि थंडी तेवढी असते. बट लेट्स सी व्हॉट हॅपन्स. काय होतं काय नाही तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये कळेल. सो प्लीज वॉच इट टिल दी एंड. रेडी झालेली आहे आणि जे लास्ट मिनिट पॅकिंग होतं सगळं टाकलेलं आहे मी बॅगमध्ये. सो मी रेडी झालेली आहे आणि मला जे पॅक करायचं होतं ते सगळं मी पॅक पण केलेलं आहे. लास्ट मिनिट जे सगळं होतं ते सगळं. आणि द थिंग इज की आता वाजलं 7:32. आय हॅव टू एकदा कॉल मम्मी जस्ट टू लेट हर नो आय एम रेडी. आणि लास्ट मिनिट काही गॅस वगैरे ऑफ करायचं असतं ते पण विचारून मी ऑफ करून घेते. आजचं वजन चेक केलं. सो काल रात्री इट वॉज 8 किलोज. नाव इट इज करंटली 9 किलोज. सो वी आर सेट. आपल्याला 15 किलोचं अलाउड आहे, तर माझं फक्त 9 kgs भरले. सो इट्स गुड, थँक गॉड. म्हणजे येताना मी जर काही शॉपिंग करून आली तर आय कॅन पुट समथिंग अँड स्टील माय बॅग विल बी नॉट 15 kgs. सो आय एम हॅपी फॉर दॅट की मी मिनिमल पॅकिंग केली. ऑल्दो मीडियम साईज बॅग आहे, बट येस. द मॉर्निंग व्ह्यू रेडी झाली आणि आता आय हॅव टू गो. लेट्स गो.
इतकं फास्ट झालं सगळं. काल आली, जयपूरला लँड झाली. दादा आणि त्याची एक फ्रेंड आहे सुची, ते दोघं मला घ्यायला आले होते. त्यानंतर घरी आली. मी तिच्यासोबत राहणार आहे 3-4 दिवस. शी वॉज व्हेरी काइंड की जी सेड की माझ्याच इथे राहावं असं. सो तिच्याच रूमवर आहे मी करंटली. आणि काल त्याच्या सगळ्या फ्रेंड्सशी भेटली, बोलणं वगैरे झालं, खाणं पिणं वगैरे झालं, थोडं एक्सप्लोअर पण केलं रात्रीचं, त्यांचे नेहमीचे स्पॉट्स. आणि आता सकाळ झाली, ऑलमोस्ट दुपार होत आली आहे. आता मी थोडीशी बुक वगैरे वाचेल, वॉच समथिंग. आणि त्यानंतर, कारण की ऊन खूप आहे जयपूरला, थंडी तर आहेच बट थोडीशी मला एवढी थंडी नाही वाटली. बट ठीक आहे, आत्ता तरी माझ्यासाठी पुण्यापेक्षा तरी कमी आहे थंडी जयपूरला. सो माझ्यासाठी इट इज ओके. आणि दुपारचं आता ऊन खूप आहे, तर आता बाहेर जाण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी थोडं 3-4 वाजता बाहेर निघेल. एक तर वी कॅन गो टू अल्बर्ट म्युझियम अँड देन वी कॅन गो टू मीना बाजार टू जस्ट सी, कारण की मला ती लकची चुड्या बनवायच्या आहेत. सो विल गो देअर. आणि हां, नवी मुंबईचा एक्सपिरियन्स असा होता की आय वॉज व्हेरी एक्सायटेड ऑफकोर्स, कारण की आताच खोललेलं आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू एक्सप्लोअर हाऊ इट इज. थिंग इज की नवी मुंबईचं एअरपोर्ट, आता ते मोठं एअरपोर्ट बघायची सवय झाली आहे, द ओरिजिनल OG मुंबई एअरपोर्ट. सो हे थोडं मला छोटं वाटलं एकदम स्टार्टिंगला वेन यू एंटर. तर लगेचच एकदम म्हणजे लाईक तुम्ही 6-7 पावलं झालं आणि यू विल हॅव द चेक इन काउंटर असंच लगेच समोर. तर दॅट वॉज द केस. त्यानंतर तुम्हाला म्हणजे अजून ते अर्ध तर अंडर कन्स्ट्रक्शनच चालू आहे, म्हणून एकच टर्मिनल आहे, म्हणून तिथे थोडंसं हॉचपॉच होतं. आणि देन यू ऑल्सो हॅव लाईक आफ्टर चेक इन, सिक्युरिटी चेक इन. त्यानंतर तुम्हाला जेव्हा ड्युटी फ्री एक्सप्लोअर करायला मला थोडंसं भेटलं, तर आय वॉज गोईंग थ्रू क्रॉसवर्ड की बुक कलेक्शन्स. तर मग मी ते बघत होती, तर मी तेवढं बघितलं, थोडं इकडे तिकडे बघितलं. आणि रेस्टॉरंट सध्या, कारण की ते फुल फ्लेजेड ओपन नाही आहे एअरपोर्ट, म्हणून 2च रेस्टॉरंट्स चालू होते. तो आय वेंट इन गली किचन, जिथे फराह खाननी पण जेव्हा व्हिडिओ टाकली होती नवीन एअरपोर्टची, शी ऑल्सो वेंट विथ दी अडानीज ओव्हर देअर ओनली जेवण करायला. तर मला तेच एक फिजिबल वाटलं की चला इकडेच जाऊया. मग तिकडे गेली. आणि कारण की मला दुसरं रेस्टॉरंट माहितीच नव्हतं किती लांब असणार, म्हणून मला जे पहिलं दिसलं मी तिथेच गेली. तिथे गेली, आय हॅड माय साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. अँड देन मग, कारण मी 5 तास लवकर गेली होती एअरपोर्टला, कारण लेट कॅब भेटत नव्हती. सो म्हणून मला टाईमपास करायचा होता, तर मी बरंच इकडे तिकडे केलं. आणि देन फ्लाईट बोर्ड झाली. सो एअरपोर्ट इज गुड. तिथे रीडिंग सेक्शन्स आहे दर एका बोर्डिंग गेट्सच्या इथे, जे तुम्ही वेटिंग करतात तेव्हा. तर तिथे दर एक सेक्शन, लाईक रीडिंग सेक्शन त्यांनी स्पेसिफिकली बनवलेलं आहे. आणि तिथे त्यांनी ते हे पण लावलं ना, डान्सिंग बीट्स, सॉरी नॉट डान्सिंग बीट्स, म्युझिकच्या बीट्सवरती जे वरतून ते जे फिरतं, ते आय डोंट नो वॉट इट इज कॉल्ड, बट दॅट वॉज व्हेरी गुड. कारण सगळेच की आपल्याला काहीतरी नवीन दिसलं तर सगळ्यांमध्येच एक्साइटमेंट असते की अरे मी याला शूट करतो, तर सगळे लोक त्याला शूट करतो. ते ऑफकोर्स मी पण शूट केलं आहे. तर तिथे ती खूप गर्दी होती. ऑल्सो अनदर गुड थिंग मला असं वाटलं की त्यांनी लाईव्ह म्युझिक ठेवलं होतं. तर मी काल जेव्हा गेली तेव्हा तिथे फ्ल्यूट आणि फ्ल्यूटच वाजत होते 2 लोक. नाही, 1 वॉज प्लेईंग फ्ल्यूट, अनदर वॉज प्लेईंग ड्रम. तर ते लाईव्ह सिंगिंग करत होते, लाईव्ह ट्यून्स ते प्ले करत होते. सो दॅट वॉज व्हेरी समथिंग लाईक की नवीन, युनिक. आणि पूर्ण नवी मुंबईचं एअरपोर्ट म्हणजे डिजिटल गोल स्क्रीन्स लावलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यात त्यांनी पूर्ण महाराष्ट्रीयन कल्चरच दाखवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये काय काय फेमस. जसं मुंबई झालं तर मुंबईचं मी एक ते डिजिटल स्क्रीन पाहिलं की लालबागचा राजाचा जेव्हा अभिषेक होतो किंवा गुलाल उडवला जातो, तर ते वाले क्लिप्स होते. त्यानंतर ते जे डान्सिंगचं, ते मी तुम्हाला सांगितलं, ते म्युझिक बीट्सवरती ते जे काहीतरीच होतं, त्याला काय म्हणतात आय डोंट नो, तर ते जे हलत होतं तर त्याच्यावरती पण महाराष्ट्रीयन गाणे लागत होते. तो इट वॉज सॉर्ट ऑफ लाईक की जर कोणी बाहेरून येत असेल किंवा आपण पण जेव्हा त्या एअरपोर्टला जाऊ तर आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये काय काय आहे. तर दर एका रिजन, दर एका स्टेट, दर एका सिटीचं काही ना काहीतरी वेगळं डिस्प्ले होत होतं आणि प्लेसुद्धा होत होतं. सो दॅट वॉज व्हेरी गुड. सो दॅट वॉज दी ओनली पॉईंट जिथे मला एअरपोर्टमध्ये काहीतरी नवीन वाटलं. सो दॅट इज माय रिव्ह्यू, माय पॉईंट ऑफ व्ह्यू. आय डोंट नो बाकीच्यांनी एक्सप्लोअर केलं असेल तर आय डोंट नो वॉट आर युअर रिव्ह्यूज, बट माझा ऑनेस्टली रिव्ह्यू तेवढाच आहे. कारण की आय हॅड 5 hours आणि एअरपोर्ट अर्धच फंक्शन करत आहे, म्हणून माझ्याकडे पण एवढी जागा नव्हती की मी दर एका गोष्टीकडे जाऊन एक्सप्लोअर करू, कारण तेवढी ऑनेस्टली जागा पण कमी आहे
आणि गोष्टी पण फार कमी खोललेल्या आहेत, ओपन नाही झालेल्या मधले गोष्टी ज्या आहेत. सो दॅट वॉज द ओनली पॉईंट. बट रेस्ट अदर दॅन दॅट इट वॉज व्हेरी गुड. आता मी थोडं चिल करते आणि जेव्हा मी कुठे बाहेर जाईल ऑब्वियसली आय एम गोइंग टू व्लॉग. या सो स्टे ट्यून. लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर. आई विल शो यू गाइस. आधे घंटे बाद मेरी ऑटो बुक हुई है. आपको कॉफी हैंड ब्लॉक के कॉफी मिल जाएंगे. जैसे हील्स में होता है इस तरह का शूज स्टाइल बनाते हैं हैंड वर्क के अंदर.